नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा बळी गेल्यानंतर नागरिकांमध्ये रोष निर्माण झालाय। संतप्त नागरिकांनी वन विभाग आणि पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करत आपला संताप व्यक्त केला। सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे। देवलापार पावनी वन परिक्षेत्रापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या झिंझेरी या गावात दुपारी 12:30च्या सुमारास एका तरुणाला वाघ दिसला। स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली, मात्र वनविभागानं कोणतीही कारवाई केली नाही। त्यानंतर सायंकाळी 5:30च्या सुमारास वाघानं झिंझेरी या गावातील 65 वर्षीय मीता कुमरे यांच्यावर हल्ला केला, ज्यात महिलेचा जागीच मृत्यू झालाय। याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी गावात पोहोचले, तेव्हा गावातील नागरिकांनी वन कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली। यात वनविभागाच्या वाहनाचं नुकसान झालंय। या प्रकरणी देवलापार पोलीस गावात पोहोचले। यामध्ये पोलिसांच्या पथकावरही नागरिकांकडून हल्ला करण्यात आला। यामध्ये देवलापार पोलिसांच्या वाहनाचंही नुकसान झालंय। या प्रश्नी रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार, पर्यटक मंत्री चंद्रपाल चौकसे, जिल्हा परिषद सदस्य शांता कुमरे, सरपंच सारिका उईके, उपसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प डॉक्टर प्रभुनाथ शुक्ला आदींनी गावात पोहोचून गावातील नागरिकांना शांत केलं आणि खासदारांच्या मध्यस्थीमुळे पीडितेच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ करण्यात आली आहे आणि 15 दिवसांनंतर 20 लाख रुपयांची आणखी मदत दिली जाईल। तर दिवसेंदिवस वाढत असलेल्या वन्यजीव मानव संघर्षाबाबत येत्या मंगळवारी खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यासह वनविभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांची संयुक्त बैठकही आयोजित करण्यात आली आहे। देवलापार या आदिवासी बहुल भागामध्ये दिवसेंदिवस वन्यजीव संघर्ष हा वाढत चालला आहे। आतापर्यंत 3 ते 4 लोकांच्या याला बळी पडलेले आहेत। कालसुद्धा खासदार साहेबांनी, आदरणीय केदार साहेबांनी तिथं भेट दिलेली आहे। आपण काल पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर आले होते आणि काल मी काही लोकांशी जेव्हा चर्चा केली, आता मी साहेबांना, खासदार साहेबांना हा विषय सांगणारच होतो की तिथे एक मोठा फॉरेस्टच्या विरोधामध्ये जो रोष लोकांमध्ये होत आहे, तो जंगली जनावरांचा हत्या होणाऱ्या हत्येत आहेच। पण एक काल मला काही लोकांनी सांगितलं की तिथं साहेब मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खाण्याचा जो प्रकार वन विभागातर्फे चालू आहे, कोणतीही योजना मिळवून द्यासाठी, कोणतीही नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी, शेतीतलं पिकाचे नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची मागणी केली जातात। त्याच्यामुळं वन विभागाच्या विरोधामध्ये लोकांमध्ये हा रोष आहे आणि त्याच्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पडतात। परवाच्या रात्री जी घटना घडलेली आहे त्यामध्ये लोकांच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या विरोधात खूप आक्रोश बघायला मिळाला। त्यांनी काही गाड्या, काही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांवर हमला झालेला आहे, कारण की वारंवार वाघाच्या हल्ल्यामध्ये जीव जात आहे। मागील 1-2 महिन्यामध्ये 14 लोक बळी पडलेले आहे। त्यामुळे ग्रामीण भागातल्या आणि आदिवासी भागातल्या लोकांची भावना चिघळलेली आहे आणि त्याचमुळे असे प्रकार घडत आहे। त्याकरिता काल त्यांनी मोठं आंदोलन केलं होता आणि येत्या मंगळवारी 24 तारखेला पुन्हा एक सभा ग्रामस्थांसोबत ठेवण्यात आलेली आहे। त्या सभेमध्ये जे समस्या आहे त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून आणि वन्यजीव प्राण्यांसोबत कसं त्यांच्या उदरनिर्वाह झाला पाहिजे, त्याकरिता आम्ही एक चांगलं तिथं नियोजन करणार आहोत, जेणेकरून भविष्यात कोणाचे बळी गेले नाही पाहिजे, त्याकरिता आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत।